चंद्रपुरात 400 वर्षे जुन्या मंदिरात रथयात्रेचा उत्साह। गुरुपौर्णिमेनिमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींची रथयात्रा। विठ्ठलाचा रथ हाताने ओढण्याची परंपरा। हजारो चंद्रपूरकर झाले सहभागी। लाकडी रथाचे नगर भ्रमण। चंद्रपूरच्या प्राचीन विठ्ठल मंदिरातून आज गुरुपौर्णिमेनिमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची रथयात्रा काढण्यात आली। 400 वर्ष पुरातन असलेल्या या मंदिराला प्रति पंढरपूर मानलं जातं। दरवर्षी आषाढी एकादशीला इथे विठ्ठलाची महापूजा होते आणि पौर्णिमेला लाकडाच्या रथातून विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला नगर भ्रमण करविलं जातं। विशेष म्हणजे हा रथ हाताने ओढण्याची इथे परंपरा आहे। पंढरपूर येथे वारीला जाऊ न शकणारे भाविकांना इथे दर्शन केल्यामुळे पंढरपूरला जाण्याचे पुण्य मिळतं अशी भाविकांची श्रद्धा असल्यामुळे लोक मोठ्या संख्येने या रथयात्रेला गर्दी करतात। दिंड्या, पताका, भजनी मंडळ, रेझिम पथक यांच्या सुरेख संगमातून ही रथयात्रा जय हरी विठ्ठलचा गजर करीत मंदिरात येते। हा सोहळा पाहण्यासाठी आज चंद्रपुरात हजारो भाविकांची गर्दी झाली होती। रथाची महत्व असं की काशीवरून येणारे, विठ्ठल तिकडून येणारे जेवढे रथी पंढरपुराला जायचे त्यावेळेला या ठिकाणी थांबायचे। जेव्हा पूर्ण पौर्णिमेला पोहोचू शकत नाही विठ्ठल मंदिरात पंढरपूरला, तर तेव्हा याच द्वारे जायचे आणि तेव्हापासून याचं महत्व आहे। इथली ही मूर्ती, दोन्ही मूर्त्या अत्यंत सुबक, सुंदर आणि भाविक आणि प्रसन्न स्वरूपाच्या आहेत। जसं असं वाटतं की विठ्ठल रुक्मिणी, विष्णू महालक्ष्मी या ठिकाणी विराजमान आहेत। या छोट्या दोन मूर्त्या ह्या सुद्धा या रथातून नेहमी फिरत असतात आणि या ठिकाणी आषाढी आणि कार्तिकेला ही रथयात्रा होत असते। असंख्य इतका पाऊस आहे, एवढी गर्दी आहे की त्यामुळे हे भाविक लोक या ठिकाणी अत्यंत प्रसन्नतेने येत आहेत।